चंद्रपुर महानगर पालिका चुनाव की मतगणना आज संपन्न हुई, जिसमें कांग्रेस पार्टी ने शानदार प्रदर्शन करते हुए करीब 30 सीटों पर जीत दर्ज की। इस जीत के साथ कांग्रेस महानगर पालिका में सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है और अब महापौर पद पर कांग्रेस का कब्जा लगभग तय माना जा रहा है। चंद्रपुर महानगर पालिका की 67 सीटों के लिए गुरुवार 15 जनवरी को हुए मतदान के बाद शुक्रवार 16 जनवरी को मनपा जोन कार्यालय 3 में मतगणना संपन्न हुई। चुनाव परिणामों में जनता ने किसी भी पार्टी को स्पष्ट बहुमत नहीं दिया, लेकिन कांग्रेस 27 सीटें जीतकर सबसे बड़े दल के रूप में सामने आई है। कांग्रेस के मित्र दल जन विकास सेना को 3 सीटें मिलने से कांग्रेस गठबंधन की संख्या 30 तक पहुंच गई है। इसके अलावा अन्य समविचारी पक्षों का समर्थन मिलने की संभावना के चलते कांग्रेस के लिए मनपा में सत्ता स्थापित करने का मार्ग आसान नजर आ रहा है। तो वहीं भारतीय जनता पार्टी ने 23 सीटों पर जीत दर्ज कर दूसरा स्थान हासिल किया है। शिवसेना यूबीटी को 6 सीटें, वंचित बहुजन आघाड़ी को 2 सीटें प्राप्त हुई है। इसके अलावा एआईएमआईएम, बसपा और शिवसेना शिंदे गुट को प्रत्येकी 1-1 सीट मिली है। इस चुनाव में मात्र 2 निर्दलीय उम्मीदवार विजयी हुए हैं। करीब 8 वर्षों बाद हुए मनपा चुनाव में 3 पूर्व महिला महापौर, 3 स्थायी समिति सभापति, उप महापौर सहित भाजपा कांग्रेस के वर्तमान व पूर्व शहर अध्यक्षों समेत कई दिग्गज चुनाव मैदान में थे। इनमें से अधिकांश को हार का सामना करना पड़ा, जबकि कुछ नेताओं ने जीत दर्ज कर अपना दबदबा कायम रखा। इस चुनाव में सर्वाधिक चर्चा महाकाली प्रभाग की रही। यहाँ कांग्रेस के वर्तमान शहर अध्यक्ष संतोष लहामगे और पूर्व शहर अध्यक्ष रामू तिवारी दोनों ही चुनाव हार गए। लहामगे को कांग्रेस के बागी एवं पूर्व शहर अध्यक्ष नंदू नागरकर ने पराजित किया, जबकि रामू तिवारी को भाजपा पदाधिकारी प्रज्वलंत कड़ू ने शिकस्त दी। पूर्व उप महापौर संदीप आवारी, रवि आसवानी, पूर्व नगराध्यक्ष सुनीता लोढ़िया, दीपक जायसवाल, भारतीय जनता युवा मोर्चा के पदाधिकारी विशाल निम्बालकर, शिवसेना के सुरेश पचारे, वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष स्नेहल रामटेके सहित कई दिग्गजों को हार का सामना करना पड़ा। इस चुनाव में कांग्रेस की प्रथम उप महापौर संगीता अमृतकर ने महाकाली प्रभाग से जीत हासिल की है, तो वहीं भाजपा की महापौर रह चुके राखी कंचरलावार और अंजलि घोटेकर इस बार चुनाव हार गई। हालांकि पूर्व महापौर राखी कंचरलावार के पति संजय कंचरलावार ने जीत दर्ज की है। भाजपा के पूर्व शहर अध्यक्ष सुभाष कासनगोटवार, पूर्व उप महापौर व स्थायी समिति सभापति रहे राहुल पावड़े तथा वसंता देशमुख ने चुनाव में सफलता प्राप्त की है। दोनों प्रमुख दलों में बगावत के चलते कई बागी उम्मीदवारों के जीतने की संभावना जताई जा रही थी, लेकिन मतगणना के बाद कांग्रेस के केवल 2 बागी नंदू नागरकर और प्रशांत दानव ही विजय हो सके। कुल मिलाकर चंद्रपुर मनपा चुनाव में कांग्रेस ने सबसे मजबूत स्थिति बनाई है और अब सभी की नजरें सत्ता गठन की औपचारिक प्रक्रिया पर टिकी हुई है। बघा, आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुख धरून आता आमच्याकडे 3 आहे। आमचे जवळचे काही आमच्या ज्यांना उमेदवारी नाकारली होती असे निवडून आलेले काँग्रेसचेच विचाराचे 2 माणसं आहेत। म्हणजेच आज आम्ही आता 32 वर पोहोचलो आणि उभाटांचे 6 आहेत। ते जर सोबत आले तर 32 आणि 6 38 आणि इतरही आमच्या सोबत संपर्कात आहेत। 40 ते 41 42 पर्यंत हा आकडा जाईल आणि निर्विवाद बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि विजय आपला सत्ता स्थापन करण्यामध्ये आजही अडचण नाही आणि उद्याही अडचण येणार नाही। सत्ता या महानगरपालिकेमध्ये झाला, या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळे केलं गेलं, त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर वासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चंद्रपूर वासियांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांचे मनापासून धन्यवाद की आपण पुनश्च या शहरावर काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत असं यश दिलं, त्याबद्दल सर्व जनतेचे मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो। त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, ते मिरवणुकीत आहेत आणि त्यांच्यावर बसणार आम्ही। त्यांना सुद्धा आमचा आग्रहाचं हे असणार आहे, आपण सर्व मिळून जे काही आमच्या आघाडीतले पक्ष होते महाराष्ट्रात त्या सगळ्यांना घेऊन सत्तेसाठी आम्ही पुढे जाणार आहोत। चित्र उभं झालं त्यानुसार 16 आमदार आमचे, परंतु आजही आम्ही अनेक महानगरपालिकेमध्ये लातूर असेल, कोल्हापूर, चंद्रपूर, अमरावती, भिवंडी अशा अनेक महानगरपालिकेवर आम्ही आमचं वर्चस्व स्थापित केलेलं आहे।
याचा अर्थ असा आहे की एकीकडे प्रचंड सत्ता, प्रचंड पैसा आणि यंत्रणा या विरुद्ध हा जो काही निकाल आम्हाला मिळाला हा जनतेच्या मनातील विचार आहे, विजय आहे असं मी मानतो. जनतेने जो दिलेला कौल आहे या सगळ्या विरुद्ध म्हणजे सत्ता, एजन्सी, पैसा आणि मतदारामध्ये घोळ या सगळ्यावर मिळालेला हा जो काही विजय आहे हा निश्चितपणे काँग्रेसला पुढच्या वाटचालीला एक उत्तम यश आहे असं मी मानतो. नक्कीच ज्या पद्धतीचा विजय आम्हाला नगरपालिकेत मिळाला होता तोच विजय परत अपेक्षित आम्हाला होता आणि तो विजय या महापालिकेत सगळ्या या चंद्रपूरकरांनी दिला. त्यासाठी मी चंद्रपूरकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कुठंतरी या 10 वर्षाच्या काळात भाजपाच्या सत्तेला सगळी जनता कंटाळली होती आणि ते कंटाळलेली जनता मतात परिवर्तन होऊन या ठिकाणी आम्हाला कुठंतरी बहुमताच्या जवळपास आम्ही पोहोचलो. मला विश्वास आहे नक्की आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणार. महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी बसणार आणि ज्या पद्धतीचं गवगवीत यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं, जनतेचा कौल हा आमच्या बाजूने होता आणि कुठंतरी सगळ्या कमिशनखोरांना बाजूला ठेवून स्पष्ट आणि स्वच्छ सरकार लोकांना हवं होतं आणि ते अपेक्षित सरकार आम्ही या चंद्रपूरकरांना नक्की देऊ. जो विश्वास चंद्रपूरकरांनी आमच्यावरती टाकला त्या विश्वासाला कुठेही आमचे हे काँग्रेसचे निवडून आलेले शिलेदार तडा जाऊ देणार नाही याची काळजी नक्की या ठिकाणी घेईल. परत एकदा मी सगळ्या चंद्रपूर मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास आम्हाला टाकला त्या विश्वासाला सार्थकी नक्की आमचे हे शिलेदार लावेल, सार्थकी लावल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मॅजिक फिगरला आकडा जरी कमी असला तरी आमची जवळपास आम्ही म्हणजे बहुमताच्या जवळपास पोहोचलो आणि लागणारी जे 1-2ची संख्या आहे ती आम्ही आमचे जे काही मित्र पक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी 100% म्हणजे शिवसेना असतील, म्हणजे आता स्मशालचा तर विषय नाही, UBT असेल, वंचित असेल आणि काही अपक्ष पण असेल त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचं सरकार नक्की स्थापन करू.